तिकडे नवी मुंबईमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज आहेत। तिकीट न मिळाल्याने अनेक कार्यकर्त्यांनी नाराजी बोलून दाखवली। भाजपमधून आलेल्या पदाधिकाऱ्यांना तिकीट दिल्याने त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली। पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याचं कार्यकर्त्यांनी म्हटलेलं आहे। तर याचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीचा प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। पाहूया। नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी ही सुरू झालेली आहे। मात्र उमेदवारी आज सर्वच ठिकाणी जाहीर झाल्या, एबी फॉर्म दिलेला आहे आणि कुठेतरी त्याचमुळे जे स्थानिक इच्छुक उमेदवार होते, कार्यकर्ते होते, त्यांनी नाराजीचा सूर दिलेला आहे। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात। दादा, नेमकी काय नाराजी आहे तुमची? कशामुळे तुम्ही सध्या नाराज आहात? आम्ही नाराज नाहीये। आमच्यावर अन्याय झाला याचा फक्त आम्हाला वाईट वाटतंय, कारण आम्ही गेली 24 वर्ष या पक्षाचं काम करतो, संघटनेचं। आम्ही कधी पक्ष बदलला नाही। वारंवार आमच्या यापूर्वी अन्याय झाला तरी पण आम्ही पक्ष बदलला नाही। पण काल काही लोक आले, आज त्यांना प्रवेश दिला गेला। आमचा 24 वर्षाचा रेकॉर्ड आहे आणि आज एक दिवसाचा आलेल्या कार्यकर्त्याला तिकीट मिळते। एका घरात 2-2 तिकीट दिली जाते। हा आमच्यावर अन्याय नाही का? दुसऱ्या पक्षात जाण्याचा काही निर्णय आहे, हेतू असणार इन फ्युचर मध्ये? नाही, दुसऱ्या पक्षात आम्ही नक्की जाणार नाही, कारण इतर लोकांसारखं आम्ही काय कोलांट एवढ्या मारणार नाहीत। कारण जे आलेत ते कावळे आहेत। शिवसेना नावाच्या ज्या वटवृक्षावर ते कावळे बसलेत, उद्या त्या निवडणुकीत ते पडले तरी त्यांच्या दुसऱ्या झाडावर जातील। निवडणुकीत जिंकले तरी त्यांच्या दुसऱ्या झाडावर जाणारच आहेत। आम्हाला पूर्ण विश्वास आहे, कारण आम्ही हे राजकारण खूप खोलून पाहिलेलं आहे। खंत अशी आहे की आमच्यावर अन्याय झालाय, पण तरी आमची नाराजगी माननीय शिंदे साहेबांशी नाहीये किंवा आम्ही काल मस्के साहेबांना पण भेटलो, त्यांच्यावरही आमची कोणती नाराजगी नाहीये। पण हात जोडून विनंती करेन मी शिंदे साहेबांना की भविष्यात आमच्यासारख्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांवर यापुढे तरी अन्याय नाही झाला पाहिजे। नक्कीच आपण पाहू शकता की संपूर्ण जे कार्यकर्ते नाराजी व्यक्त केलेली आहे, आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमितसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। पूजा जाधव यांना अखेर भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली। जाधव यांना शेवटच्या क्षणी उमेदवारी मिळालेली आहे। पुण्यामध्ये प्रभाग क्रमांक 2 मधून अर्ज दाखल केला, तर सुधीर वाघमोडे, राहुल जाधव, रेणुका चलवादी यांनी आज भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये मज्जू डॉननं आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। पडेगावच्या प्रभाग क्रमांक 4 मधून अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे। गुन्हेगार हा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्यानं राजकीय चर्चांना देखील आता उधाण आलेलं आहे। मज्जू डॉननं हा निवडणुकीचा अर्ज भरलेला आहे। उत्तर मुंबईमध्ये मनसेत राजीनामा सत्र सुरू आहे। मनसेच्या रमेश अंबोरे यांनी राजीनामा दिला, तर रमेश अंबोरे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। ज्या ठिकाणी पक्षाचे अनेक आमदार आणि नगरसेवक निवडून दिले, त्या ठिकाणी एकच जागा मिळणं हा अभ्यासाचा विषय, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।